नमस्कार सर्व पालकांना मला हे सांगायचं आहे की आज जसं आपण विद्यार्थ्यांना कुठल्या शाळेमध्ये टाकतो किंवा कुठल्या कोचिंगमध्ये टाकतो, तर काय होते की आपण विद्यार्थ्याचा प्रोग्रेस जर समजा वाढला, जास्त झाला किंवा कमी झाला, तर आपण शाळा बदलवतो. नाही तर मग ज्या कोचिंगमध्ये टाकलं तर कोचिंगसुद्धा बदलवतो, शिक्षकसुद्धा बदलवतो आपण. पण पालकांना मला हे सांगायचं आहे की कुठलंही कोचिंग किंवा शिक्षक बदलवल्यानंतर मुलाचा प्रोग्रेस होईल असं नाही, किंवा शाळा बदलवल्यानंतर पोराचा प्रोग्रेस होईल असंही नाही. आपल्याला हे पाहायचं आहे की मुलाचा कल काय आहे. मुलाचा कल म्हणजेच जी आवड आहे, त्या मुलाच्या आवडीकडे आपण जर लक्ष दिलं की त्याला कुठल्या गोष्टी सर्वात जास्त चांगल्या जमतात, कळतात, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्या गोष्टी जर कळल्या त्याला, तर काय होईल, त्या गोष्टीमध्ये म्हणजे ॲक्च्युली ते कुठलीही असो, विषय असो आवडीचा किंवा कुठलं काम असो, ते तो काम आवडीनं तो करेल आणि त्यात तो यश पण मिळवेल, सक्सेस पण मिळवेल. तर त्याला इतर आपण अशा कुठल्याही शाळा आपण चेंज केल्या, गावातली झाली, तालुक्यावरची झाली, डिस्ट्रिक्टवरची झाली, तरी त्या विद्यार्थ्याचा प्रोग्रेस होणार नाही. आपल्याला त्या विद्यार्थ्याकडे बघावं लागेल, त्याला कुठल्या गोष्टी जमते हे बघावं लागेल आणि त्यानंतर तो निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, नाही का. नाहीतर कितीही शिक्षक तुम्ही बदलवले तर शक्य होणार नाही. कारण शिक्षक जरी कसाही असला, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवडच नसली तर आईवडीलसुद्धा काही करू शकत नाही, आहे की नाही. कितीही आपण खर्च केले, कितीही कोचिंग बदलवले, कितीही शाळा बदलवल्या तरी काही होणार नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण काय करायला पाहिजे, त्या विद्यार्थ्याच्या कल, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा इंटरेस्ट आहे, काय तो करू शकते, ही गोष्ट पहिले आपल्याला पाहायला पाहिजे, बघायला पाहिजे, नंतरच आपण निर्णय घ्यायला पाहिजे. तर असो, मला पालकांना एवढंच सांगायचं होतं, विद्यार्थ्यांना सांगायचं होतं की तुम्हाला जी गोष्ट आवडते ती पहिले सर्वात अगोदर ती गोष्ट करा आणि नंतरच तुम्ही निर्णय घ्या. किंवा शिक्षक बदलवा, शाळा बदलवा किंवा कोचिंग बदलवा, ठीक आहे. तर नवीन जर असेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.